गोष्ट, झोप जास्त काय येते? काय मेलाटोनिन जास्तच तयार होतं? नाही. झोप यायची जी आहेत मल्टिपल कारणं असतात. झोप यायची 3-4 कारणं, जास्त झोप यायची. जास्त झोप यायचं पहिलं कारण आहे ते म्हणजे डिप्रेशन, मेंटल डिप्रेशन. जो व्यक्ती मेंटली डिप्रेस्ड आहे त्याला समाजापासून कट ऑफ करायचं आहे. समाजात जायचं नाही, माझे मग प्रॉब्लेम मला आठवणार, मग मी काय करू? झोपू. मग जी लोक मेंटली डिप्रेस्ड असतात ते जास्त झोपणं प्रेफर करतात मेंटल डिप्रेशनमध्ये. दुसरं कारण आहे झोप जास्त यायचं ते म्हणजे लठ्ठपणा. जी लोक लठ्ठ असतात, शरीरात चरबी जास्त असली की झोप जास्त येते. ओके. तिसरं कारण आहे झोप यायचं, ओके, तो म्हणजे आदल्या दिवशीचा थकवा, फॅटिग. आदल्या दिवशी तुम्ही काय हेवी फिजिकल मेंटल ॲक्टिव्हिटी केली आहे, दुसऱ्या दिवशी सगळे अवयव शिथिल झालेले असतात, त्यांना रिकवर व्हायला झोपीची गरज असते. चौथं कारण आहे, त्याच्या पुढचं कारण झोप यायचं ते म्हणजे मधुमेह, डायबिटीस. डायबिटीसमध्ये तुमच्या रक्तामधलं साखरेचं प्रमाण, ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि रक्तामध्ये ग्लुकोज, साखर वाढली की रक्त काय होतं? घट्ट होतं. पाण्यात पण तुम्ही साखर टाका ना, पाणी घट्ट होतं ना. रक्तामध्ये ग्लुकोज आहे, ग्लुकोज एक प्रकारची साखरच असते. तर डायबिटिक पेशंटमध्ये रक्तामध्ये ग्लुकोज, साखर वाढली की रक्त काय होतं? घट्ट होतं. रक्त घट्ट झालं की मेंदूपर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला असेल त्यामुळे पण काय येणार आहे? झोप येणार आहे. आता कोणाला झोप काय जास्त येते त्याचं कारण वेगवेगळं आहे. मी एक आजार पण शिकवला होता, तो ते तुम्हाला स्लीपिंग सिकनेस. त्यामध्ये एक जंतू असतो ट्रिप्नोसोमा नावाचा, तो पण शरीरात आला तर झोपेचं प्रमाण वाढवू शकतं, हे लक्षात ठेवायचं. तो कोणाला झोप का जास्त येते त्याने त्याचा शोध घ्यावा आणि मग त्याप्रमाणे ते करावं. अभ्यास करताना झोप जास्त काय येते? आता त्याची पहिली कारण आहे. मला सांगा, अभ्यास करायला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लागते? अभ्यास करायला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लागते? अभ्यास करायला सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते, अभ्यासाची आवड लागते. काय लागते? फार सिंपल पण सुंदर स्टेटमेंट आहे. अभ्यासाची आवड लागते. तुम्ही अभ्यासाला आवड म्हणून अप्रोच करत नाही, तुम्ही अभ्यासाला बर्डन म्हणून अप्रोच करता की अरे हे ओझं माझ्या डोक्यावर टाकलं, आता कधी संपणार. तर कसं नाही, अभ्यास करताना आपला आउटलुक काय पाहिजे? मजा करायची. आज मी इतिहास वाचतोय, मला पाहिजे माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी काय बलिदान दिलं ते मी इथपर्यंत आलो. भूगोल वाचतोय तर माझा महाराष्ट्र कसा आहे, भारत कसं आहे, जग कसं आहे मला कळणार. राज्यघटना वाचतोय, राज्यघटना मला इम्प्लिमेंट करायची अधिकारी म्हणून, मला काहीतरी नवीन शिकायचं आहे. सायन्समध्ये मानवी शरीर, निसर्गाचे नियम कसे आहेत ते बघणार आहे मी. तर प्रत्येक विषय एन्जॉय करा तुम्ही, की अभ्यासाला बसताना आपला आउटलुक काय पाहिजे की आज काहीतरी नवीन शिकायला नाही, आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यासाला बसा. कारण तुम्ही एन्जॉयमेंट म्हणून अभ्यास करताय तर एन्जॉय करायला आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. पण तुम्ही बर्डन म्हणून घेताय तर मग तुम्हाला कंटाळा येणार, अर्ध्या तासामध्ये तुम्ही झोपी जाणार. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे एन्जॉय करा तुमचा अभ्यास, आणि हा अभ्यास एन्जॉय केला तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. पण हा अभ्यास 3 महिने, 6 महिने, वर्षभर तुम्हाला करायचा. इतका वेळ तुम्ही कधी आयुष्यात पूर्वीचा अभ्यास केलाय का? नाही. कॉलेजला आपण अर्ध्या रात्री अभ्यास करून पास झालो, 10वी-12वीला घरच्याने धक्का दिला तर कुठे महिनाभर अभ्यास झाला, बरोबर. त्यामुळे अभ्यासाला एन्जॉय करायला शिका, म्हणजे तुम्हाला कधी कंटाळा येणार नाही. मतलब जास्त अभ्यासाला बसताना लोक विचार करतात, मग कधी प्री केव्हा होणार, माझे मार्क्स किती येतील, मला पोस्टिंग कुठे मिळेल, पगार किती असणार आहे, माझं लग्न कुठे होईल, आणि बऱ्याच चिंता असतात तुम्हाला. तर मी नेहमी सांगतो की डोंट थिंक अबाउट द डेस्टिनेशन, जस्ट एन्जॉय द जर्नी. डेस्टिनेशनबद्दल विचार करू नका. तुमचा प्रवास आहे त्याचा आनंद घ्या. गावाला जाताना पण मामाच्या गावी तुम्ही ट्रेनमधून, बसमधून, कारमधून जायचे. आपल्याला मामाच्या गावी गेल्यावर, घरी गेल्यावर आनंद होत नाही, प्रवासाचा आनंद भरपूर होतो आपल्याला, की आपण कसं निघालो, गाणी गायली, खायला प्यायला आपण कसं एकत्र आलो, हॉटेलवर थांबलो, फोटो घेतले. तर फार महत्त्वाचं आहे झोप. अभ्यास करताना येत असेल, तुम्ही एन्जॉय नाही करते अभ्यास, त्याला एन्जॉय करा. आणि फार महत्त्वाचं, मी मागे पण म्हटलं, रोज किती तास झोप घ्यायची असते? 7 तास. आज तुम्ही 5च तास झोप घेतलेली आहे, मग 2 तास कमी घेतली ना, मग उद्याच्या दिवशी शरीर म्हणणार मला 2 तास हवे आहेत, मग तुम्हाला झोप येऊ शकते. रोज 7 तासाची झोप आहे, मग 7 दिवसामध्ये किती झोप घ्यायची? 49 आवर्स. 7 गुणिले 7 49 तास. मग आता सपोज तुम्ही 49 तासाऐवजी फक्त 45 तास झोप घेतली, किती तास झोप कमी घेतली? 4 तास. त्याला म्हणतात स्लीप डेफिसिट. मग पुढच्या आठवड्यामध्ये बॉडी तो मागणार, 4 तास मला कुठून तरी भरून दे. तुमच्या मोबाईलमध्ये माहिती स्लीप ट्रॅकिंग ॲप्स असतात, ते तुम्हाला रोज सांगतं तुम्ही किती झोपले, आणि त्यामध्ये 7 तासाचे वर येत असेल एक्स्ट्रीमली गुड, पण 7 तासाच्या खाली येते नेहमी 4 तास, 5 तास. मग अभ्यास करताना झोप येणारच आहे, कारण तुमचा स्लीप डेफिसिट काय आहे? वाढत चाललेला आहे. तर स्लीप डेफिसिट कधी वाढू द्यायचा नाही. समजा आज तुम्ही रात्री 5 तासच झोपले, तर मग दुपारी, संध्याकाळी कुठेतरी 2-3 तास जे कमी पडले ते कम्पेन्सेट करायचे. लेक्चर सुरू कुठेही झोपा, पण ते रात्री जी झोप कमी झाली आहे, अखंड झोप ती अखंड झोपच असते, पण मग नंतर मग जी कमी पडली ती दिवसात कुठेतरी कंप्लीट करायचा प्रयत्न करा. नाही तर स्लीप डेफिसिट वाढला, मलेरिया, डेंग्यू हे तर आजार होणार, रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे. पण मग डायबिटीज, BP, हृदयरोग हे गंभीर आजार पण होऊ शकतात. झोप कमी घेणं
हा आजच्या जगातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. इतका मोठा आहे की सगळेजण कमी झोप घेऊन आले. तुमचा अलार्म बघा किती वाजता वाजतोय, त्याच्यामध्ये 7 तास असतात का, बरोबर. मग ते थोडं त्याकडे लक्ष द्या. खैर, हे कळालंय. अजून झोपेबद्दल काय विचारायचंय? झोप येत नसेल तर काय येत नाही बघा, झोपेच्या गोळ्या नाही घ्यायच्या. झोपेच्या ज्या गोळ्या असतात त्यांना काय म्हटलं जातं? सिडेटिव्ह म्हटलं जातं. तर हा शब्द कधी वाचनात आला, सिडेटिव्ह मेडिसिन. सिडेटिव्ह म्हणजे झोपेच्या गोळ्या. त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदम एक्स्ट्रीम केसेसमध्ये दिल्या जातात. बाकी नॉर्मल लोकांनी काही घ्यायची गरज नाही. सिडेटिव्ह म्हणजे झोपेच्या गोळ्या, स्लीपिंग पिल्स. तसं ते ओव्हर द काउंटर मिळत पण नाही विदाउट प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे, ही ग्रंथी कळाली आहे तुम्हाला, पिनियल ग्रंथी. पुढच्या ग्रंथीकडे जाऊया. पुढची ग्रंथी कोणती आहे बघा. या ग्रंथीवर बरेच प्रश्न आलेले आहे. पुढची ग्रंथी तुम्हाला दिसते आहे. काय नाव आहे तिच्या? पियुषिका ग्रंथ. हिची माहिती लिहून घ्या. या ग्रंथीमध्ये गाडाभर हॉर्मोन्स तयार होतात. सगळ्यांची नावं सांगतो. पुढे जाऊया. पुढची ग्रंथी कोणती आहे वापी सत्ता? पियुषिका ग्रंथी. पिट्युटरी ग्लँड म्हणतात. ही पण ग्रंथी जी आहे ती कुठे असते दिलेली आहे? कुठे असते बरं? मेंदूमध्ये. बघा, हा पूर्ण पोर्शन दिसतोय ना तुम्हाला, हा पोर्शन, हा तुमची पियुषिका ग्रंथी आहे. पिट्युटरी ग्लँड. एकदम सोपं सांगतो. आपल्या डोक्याच्या मध्यभागी मेंदूमध्ये पिनियल ग्रंथी असते. पिनियल ग्रंथीच्या शेजारीच पियुषिका ग्रंथी असते. पिनियल ग्रंथी वाटण्याच्या धणे इतकी असते. पियुषिका ग्रंथी काबुली चणा असतो ना, छोला, इतकी मोठी असते. ते एकामेकांचे नेबर्स आहेत. पियुषिका पण अंतःस्रावी ग्रंथी आहे. एंडोक्राइन ग्लँड आहे. म्हणजे त्यात जी रसायनं तयार होणार त्यांना आपण काय म्हणणार आहोत? संप्रेरक हॉर्मोन्स. या ग्रंथीमध्ये गाडाभर हॉर्मोन्स तयार होतात. पण तत्पूर्वी एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवा, या ग्रंथीला सायन्समध्ये काय म्हटलं जातं बरं? मास्टर ग्लँड. ही सत्ता. जसं पिनियल ग्रंथीला खड आहे म्हणतात, तसं या ग्रंथीला मास्टर ग्लँड म्हणतात. PY2 मध्ये आलेला प्रश्न आहे. का म्हणतात सांगतो. बघा, ही जी पियुषिका ग्रंथी आहे तिला मास्टर ग्लँड यासाठी म्हणतात कारण ही बरेच हॉर्मोन्स तयार करते. हॉर्मोन्सची नावं पाठ करायची, इंग्लिश मराठी सेम आहे. पहिलं हॉर्मोन कोणतं आहे वाचा? GH, ग्रोथ हॉर्मोन. पुढे आहे ऑक्सिटोसिन, त्यानंतर वेसोप्रेसिन, त्यानंतर ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन ACTH, त्यानंतर पुढे आहे थायरॉइड स्टिम्युलेटिव्ह हॉर्मोन TSH, आणि इथे एक हॉर्मोन दिलेला आहे सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन STH. आता हे जे सगळे हॉर्मोन आहेत ते मिळून एक महत्त्वाचं काम करतात, तुमच्या शरीराची वाढ घडवतात. इन सोप्या भाषेत तुमची उंची वाढवतात. तर लहानपणापासून आजपर्यंत आपल्या शरीराची वाढ झाली म्हणजेच उंची वाढली, त्याच्यामागे ह्या सगळ्या हॉर्मोनचा हात. तर ॲज लॉंग ॲज हे हॉर्मोन्स नीट तयार होतील तुमची उंची सामान्य असणार आहे. पण इन केस ही ग्रंथी अंडर ॲक्टिव्ह किंवा ओव्हर ॲक्टिव्ह झाली, अंडर ॲक्टिव्ह म्हणजे कमी हॉर्मोन्स तयार करते, ओव्हर ॲक्टिव्ह म्हणजे जास्तच हॉर्मोन तयार करते, तर 2 आजार होतात. दोन्ही आजार MPSCने विचारलेले आहेत. पहिला आजार कोणता आहे बरं? ड्वार्फिझम. ड्वार्फिझम हा शब्द ड्वार्फमधून आलेला आहे. इंग्लिश मराठी सेम नाव. ड्वार्फ या शब्दाचा अर्थ असतो बुटका, ठेंगणा. तुम्ही सर्कशीमध्ये विदूषक पाहिले आहेत ना, हाईट वाढलेली नसते, बुटके असतात. तर त्यांना कोणता आजार आहे? ड्वार्फिझम. कारण त्यांच्या ग्रंथीमध्ये ग्रोथ हॉर्मोन्स आणि ते सगळं कमी तयार होतं. आता काही जणांमध्ये ही ग्रंथी ओव्हर ॲक्टिव्ह असते, जास्त हॉर्मोन बनवते, मग त्यांची उंची सामान्यापेक्षा फार उंच असते, 9 फूट 10 फूट. मग त्यांना हा आजार झाला म्हणायचा. काय बरं? जिगॅन्टिझम. जॅगॅन्टिझम पण म्हणू शकतो. बेटर प्रोनाउन्सिएशन जिगॅन्टिझम. जिगॅन्टिझम हा शब्द जायंट मधून आलेला आहे. जायंट म्हणजे राक्षस. तर त्या व्यक्तीची उंची राक्षसासारखी उंच होते. लाईक रेसलर खली. खलीला हा आजार आहे जिगॅन्टिझम, हे लक्षात ठेवायचं. तर ही ग्रंथी कमी काम करते आहे, कमी हॉर्मोन्स, उंची वाढत नाही. ड्वार्फिझम जास्त ओव्हर ॲक्टिव्ह आहे, तर मग जिगॅन्टिझम हे लक्षात ठेवायचं. ती ग्रंथी दिसते तुम्हाला, ही ॲक्च्युली तुमची पियुषिका ग्रंथी आहे. नीट बघा, तिचा हा जो बाहेरचा भाग आहे ना त्याला पोस्टेरियर लोब म्हणतात, आणि हा खालचा भाग दिसतोय त्याला अँटेरियर लोब म्हणतात. हा पोस्टेरियर लोब आहे ना, बाहेरचा भाग, याच्यामध्येच हे गाडाभर हॉर्मोन्स तयार होतात. हे सगळे जे मी लिहून दिलेले आहेत, आणि तेच तुमच्या उंचीवर परिणाम टाकतात. सामान्य उंची किती असते? नॉर्मल हाईट 5.5. का बरं? पोलीस भरतीला लागते म्हणून. मग
आणि 5.5 तुम्ही म्हणता मग बाकी सगळे ॲबनॉर्मल आहे त्याच्या अलीकडे पलीकडे. एक रेस द्या ना इथून इथपर्यंत. तर नॉर्मल हाईट किती असते? 4.5 फूट ते 7 फूट. किती असते? 4.5 फूट ते 60 फूट ही सामान्य उंची आहे. मग 4.5 फूट जरा कमी नाही का? कमी आहे, पण तो तशी ड्वार्फ नाही आहे, बुटका नाही आहे, जरा उंचीला कमी आहे. आणि 60 फुटाची लोक असतात. तुम्ही इंडियामध्ये बघा हरियाणवीज अँड पंजाबीज किती उंच असतात. तुम्ही अमेरिकेमध्ये बास्केटबॉल प्लेअर बघा किती उंच असतात. किंवा क्रिकेटर्स येतात तर जेमी काइल्सन नावाचा एक न्यूझीलंडचा प्लेअर आहे. किंवा वेस्ट इंडिजचा एक फास्ट बॉलर आहे जेसन होल्डर. किंवा भारताचा तुम्ही जर बघितलं तो आहे ना मार्को यान्सन, तो पण किती उंच आहे. भारताचा ईशांत शर्मा, तो पण किती उंच आहे. तर हे 7 फुटाचे लोक असतात, पण तुम्ही त्याच्याही वर आहात. तर जिगॅन्टिझम आहे हे लक्षात ठेवायचं. ओके. आता आपली शरीराची उंची वयाचे किती वर्षापर्यंत वाढते? 18, 21, 22, 25 काय तुमची कितीपर्यंत वाढली? किती वर्षापर्यंत उंची वाढते शरीराची? सिंपल बेसिक स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. येस, ऑनलाईन स्टुडंट्स, किती वर्षापर्यंत उंची वाढते शरीराची? जी लोक 21, 23, 24 म्हणतायत त्यांना विशेष अभिनंदन. कारण नॉर्मली 18 वर्षापर्यंत वाढते, त्यांची जरा जास्तच वाढली. 24 वर्ष एक्सेप्शन आहेत. आपली उंची वयाच्या 18 वर्षापर्यंतच वाढते. का सांगतो? 18 वर्षीय या ग्रंथीमध्ये ते ग्रोथ हॉर्मोन्स वगैरे तयार होणं बऱ्यापैकी बंद. कारण आयुष्यभर जर ग्रोथ हॉर्मोन्स तयार झाले असते तुम्ही नारळाच्या झाडाची उंच झाले असते. कुठेतरी या ग्रंथीने आवर्त घेणं आवश्यक आहे. ही ग्रंथी वयाच्या 18 वर्षी बऱ्यापैकी आवर्त घेते, जास्त हॉर्मोन्स तयार करत नाही. तर तुम्ही वयाची 18 वर्ष कंप्लीट केलेली आहेत. तुमची हाईट फुल अँड फाईन आहे. आता तुम्हाला किती केसलं ताणलं काही केलं तरी उंची वाढणार नाही. काही लोक आपल्या उंचीबद्दल संतुष्ट नसतात, त्यांना वाटतं जरा मी उंचीला कमीच आहे, मग आर्टिफिशियली थोडंसं उंच दिसायला ते पायामध्ये हिल्स घालतात, शूजमध्ये, सँडल्समध्ये, बोथ मेल्स अँड फिमेल्स. तर मग असं आहे की हिल्स कधीतरी घालण्यात हरकत नाही, पण तुम्ही रोज हिल्स घालता तर प्रॉब्लेम काय होतो? जमिनीवर पाय असा पडायला पाहिजे, असा पडतो आणि तुमचं सगळं वेग काचेवर आणि पाठीवर ट्रान्सफर होतं. मग तुमच्या पाठीमध्ये जो कणा आहे त्यात मणके असतात, स्पाईन, त्या मणक्यामध्ये गॅप येऊ शकतो, तुम्हाला पाठीचे विकार होऊ शकतात. तर कधी काय लग्न समारंभ वगैरे त्यात घातलेलं ठीक आहे, पण रोज रोज घालताय, मी ते घालून तुम्ही धावायचा वगैरे प्रयत्न करताय, तर इतरांचा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. तुम्ही कोणावर पडले, तुमचं टाइम, तुम्ही कोणावर पडले तर काय होईल? बरोबर. फार महत्त्वाचं आहे की आपण हिल्स कधी जास्त घालू नये, नाही तर त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट फार महत्त्वाचं आहे की बी हॅपी विथ युअर हाईट. जस्ट तुमची जी उंची त्याबद्दल संतुष्ट राहा. काही जण मध्ये पुढचं काहीतरी वाढवायचा प्रयत्न करतात. गोळ्या औषधं घेतल्याने हाईट्स वाढत नाही. हे मी बघतो न्यूजमध्ये काहीतरी बातम्या येतात की अशी जिराफचं चित्र असलेलं एक कॅप्सूल असते ती घ्या तुमची हाईट वाढेल. असं काही होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. तर जस्ट बी हॅपी विथ युअर हाईट. तुम्हाला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे की मॉडेलिंग करायची आहे? प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे. उद्या तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाल्यावर तुम्हाला कोणीच विचारणार नाही तुझी हाईट किती आहे. असे प्रश्न विचारल्यावर तुम्ही त्यांची बरीच कामं थांबवू शकता. तर त्यामुळे तुम्ही हाईटबद्दल संतुष्ट राहा. एकूणच हिल्स घालायचे नाहीत. आले लक्षात आपल्या? ठीक, ही ग्रंथी कळाली आहे. या ग्रंथीबद्दल अजून एक पॉईंट सांगतो. बरेचसे हॉर्मोन्स जे आपल्या शरीरात तयार होतात ते आपण लॅबमध्ये पण आर्टिफिशियली तयार करू शकतो, आणि काही हॉर्मोन्सचा चुकीचा वापर पण केला जातो. उदाहरणार्थ हे हॉर्मोन बघा, कोणतं आहे बरं? ऑक्सिटोसिन. हे हॉर्मोन नॉर्मली उंची वाढवायला शरीरामध्ये कामाला येतं, पण हे हॉर्मोन लॅबमध्ये पण आर्टिफिशियली तयार करतात. कशासाठी करतात? खाली लिहा, ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हॉर्मोन का वापरतात? मराठी इंग्लिश दोघांमध्ये सांगतो. त्याचा गैरवापर काय आहे बघा. डॅश करून लिहायचं, आधी मराठीत लिहू शकता. प्राण्यांची जलद वाढ घडवण्यासाठी, प्राण्यांची जलद वाढ घडवण्यासाठी, फॉर अर्ली डेव्हलपमेंट ऑफ ॲनिमल्स, अर्ली डेव्हलपमेंट ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांची जलद वाढ घडवण्यासाठी, फुल स्टॉप. तर तुम्ही न्यूजमध्ये ऐकता कोंबड्यांना, बकऱ्यांना लवकर वाढवावी म्हणून इंजेक्शन देतात, किंवा गाई म्हशींचं दूध वाढवा म्हणून त्यांना इंजेक्शन देतात. तर ते इंजेक्शन म्हणजे हे आहे ऑक्सिटोसिन, हे लक्षात ठेवायचं आहे. ऑक्सिटोसिन इंजेक्शनचे मेडिकल वापर पण आहे, पण इथे आजकाल डेअरी उद्योगामध्ये, पोल्ट्री उद्योगामध्ये त्याचा गैरवापर होत आहे. आणि असे इंजेक्शन देऊन मोठे केलेले प्राणी जे आहे ते तुम्हाला हानिकारक असू शकतं. त्यांचं मांस खाल्ल्यामुळे पुढे आपल्या पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो. पण सरकार काही जास्त त्याकडे लक्ष देत नाही, लक्षात ठेवायचं आहे. तर एनिवेज, ही ग्रंथी कळाली आहे पियुषिका. चला पुढच्या ग्रंथीकडे जाऊया. पुढची ग्रंथी कोणती आहे बघा. आउटू ग्रंथी नाव आपण इंग्लिशमध्ये जास्त ऐकलेलं आहे.
डिसीज नॉर्मली जो आजार असतो तो बाह्य घटकांमुळे होतो, म्हणजे बाहेरून काही जीवाणू विषाणू शरीराला, बॅक्टेरिया व्हायरस, त्यामुळे होणारे आजार डिसीज. आणि आपल्या शरीरामध्येच एखादा अवयव नीट काम करत नसे त्यामुळे जे व्याधी आजार होतात त्याला डिसऑर्डर म्हणतात. तर डिसऑर्डर शरीराच्या आत तयार होतात आणि डिसीज बाहेरून येतात. पण इतकं कोणी हार्ड अँड फास्ट बायफर्केशन करत नाही. तोंडामध्ये डिसीज आलं तर डिसीज म्हणतात, डिसऑर्डर म्हटलं की डिसऑर्डर. आता एखादा व्यक्ती मतिमंद आहे, मेंदू नीट तयार झाला नाही, ती डिसऑर्डर आहे. पण एखाद्याला कोविड झाला, बाहेरून विषाणू आलाय, तो डिसीज आहे. पुढची ग्रंथी आहे औटो ग्रंथी. इंग्लिशमध्ये तिला थायरॉइड ग्रंथी पण म्हटलं जाते. ही गळ्यामध्ये असते. ही दिसायला फुलपाखरासारखी असते, दिसते तुम्हाला? तिचं बटरफ्लाय लाईक ऑर्गन. कुठे असते? आपल्या गळ्यामध्ये श्वासनलिका आहे ना, त्याच्यावरती एक फुलपाखरासारखा अवयव आहे, त्याला म्हटलं जातं थायरॉइड ग्रंथी. हा आपल्या कंठाचा खालचा भाग आहे ना, जिथे आपला गळा संपतो, इथे ही ग्रंथी असते, खालच्या भागामध्ये इथे. आणि ही ग्रंथी अंतःस्रावी आहे, त्यामुळे ह्यात तयार होणाऱ्या रसायनाला आपण काय म्हणूया? हॉर्मोन. या ग्रंथीमध्ये कोणतं हॉर्मोन तयार होतं? थायरॉक्सिन. या हॉर्मोनचं एक काम आहे, नीट ऐकायचं, हे हॉर्मोन शरीराचं वजन संतुलित ठेवतं. तर या हॉर्मोनचं काम आहे बॅलन्सिंग बॉडी वेट, वजन संतुलित ठेवणे. ब्रॅकेटमध्ये लिहू शकता थायरॉक्सिनच्या खाली, वजन संतुलित ठेवतो, बॅलन्सेस बॉडी वेट. वजन संतुलित ठेवतो थायरॉक्सिन, बॅलन्सेस बॉडी वेट. महिना 2 महिना आड वजन करता का कधी स्वतःचं? तर सपोज या महिन्यात तुमचं वजन निघालं 60 किलो, ते पुढच्या महिन्यात डायरेक्ट 200 किलो निघतं काय? हे तुम्ही डायरेक्ट 30-40 किलोवर येता. बाय अँड लार्ज वजन स्टेबल आहे ना, 1-2 किलो मागे पुढे होतं. तर तुमचं वजन स्टेबल ठेवणारं रसायन आहे थायरॉक्सिन. ॲज लॉंग एज थायरॉक्सिन व्यवस्थित तयार होईल, वजन स्टेबल राहणार. पण थायरॉक्सिन कमी जास्त तयार झालं तर मग पुढचे आजार होतात. बघा, थायरॉक्सिन कमी जास्त तयार झाल्यामुळे पहिला आजार होतो, इंग्लिश मराठी सेम नाव. काय आहे त्याचं नाव? हायपोथायरॉइडिझम. आणि पुढचा आजार आहे हायपर थायरॉइडिझम. तर नीट ऐका, हायपो या शब्दाचा अर्थ असतो मंदावणे, टू स्लो डाऊन. तर हायपोथायरॉइडिझम मध्ये या ग्रंथीचं काम स्लो होतं, मंदावतं. आणि ही ग्रंथी मंदावली की थायरॉक्सिन पण कमी तयार होणार, आणि थायरॉक्सिन कमी तयार झाल्यामुळे त्या व्यक्तीचं वजन काय होतं? वाढतं, वेट गेन होतं. आणि हायपर थायरॉइडिझम, हायपर या शब्दाचा अर्थ आहे वेगाने होणे, टू स्पीड अप. तर दुसऱ्या आजारामध्ये या ग्रंथीचं काम अति वेगाने होतं. ती ग्रंथी ओव्हर ऍक्टिव्ह होते आणि जास्तच थायरॉक्सिन तयार करून बसते. आणि या ग्रंथीने जास्त थायरॉक्सिन तयार केल्यामुळे त्या व्यक्तीचं वजन काय होतं? घटतं, वेट लॉस होतो. तर आता हायपो आणि हायपर थायरॉइडिझम बद्दल 2-4 फॅक्ट सांगतो. नंबर 1, हा आजार का होतो माहित नाही, वी डोंट नो द रिझन. दुसरं, हा आजार या श्रेणीमध्ये येतो. कोणत्या श्रेणीमध्ये? ऑटो इम्युन आजार. ऑटो इम्युन डिसीज काय असतात? आपल्याला रोगप्रतिकार शक्ती कोणत्या पेशी देतात? पांढऱ्या पेशी. ऑटो इम्युन डिसीज ते असतात ज्यामध्ये आपल्या पांढऱ्या पेशी चुकून आपल्याच अवयवांवर हल्ला करतात. तर हा जो आजार आहे यामध्ये त्या व्यक्तीची पांढरी पेशी चुकून तिच्या थायरॉइड ग्रंथीवर हल्ला करते आणि आपल्याच पांढऱ्या पेशीने थायरॉइड ग्रंथीला हानी पोहोचवल्यामुळे तिचं काम बिघडतं. पण मग आजपर्यंत कळालं नाही की पांढऱ्या पेशी चुकीचं वर्तन का करतात. हिशोबाने त्यांनी कोणाला मारायचंय? जीव जंतू, काही जीवाणू विषाणू आले त्याच्यावर. तर ऑटोइम्युन डिसीज ते असतात ज्यामध्ये आपल्याच पांढऱ्या पेशी आपल्याच अवयवांवर आक्रमण करतात. पण ते का करतात आजपर्यंत हे पुढं सायन्सला उलगडलेलं नाहीये. अगे, तुम्ही जर थायरॉइडचे, हायपो हायपर थायरॉइडचे 10 पेशंट घेतले तर 10 मधले 9 पेशंट हे महिला असतात. तर हा जास्त आजार कोणाला होतो? महिलांमध्ये हा आजार पाहायला मिळतो की एखादी महिला व्यवस्थित जेवते, व्यायाम करते, तरी अचानक तिचं वजन वाढायला लागतं, कमी व्हायला लागतं. मग काय आहे? ती डॉक्टरांकडे जाते. मग डॉक्टर तिची ब्लड टेस्ट करतात आणि ब्लड टेस्टमध्ये थायरॉक्सिन हे रसायन किती येते बघतात. जर तिचं थायरॉक्सिन कमी तयार होत आहे तर तिचा पहिला आजार झाला हायपो, आणि जास्त तयार होत आहे तर दुसरा आजार झाला हायपर. पण डॉक्टर इतकं डिटेलमध्ये नाही सांगत तुला हायपो आहे की हायपर, फक्त इतकं सांगतं तुला थायरॉइडचा त्रास आहे. तर थायरॉइडचा त्रास आपणच समजून घ्यायचा की वजन वाढतं आहे तर हायपो आहे, वजन कमी होत आहे तर हायपर. मग आता का हा जीव घेणा आजार आहे? बिलकुल नाही. या आजारामध्ये गोळ्या औषध देतात आणि 70 ते 80% लोक वर्षभरात बरी होतात. पण मग काही महिलांना औषधाचा गुण येत नाही, प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, मग लाईफ टाईम त्यांना औषधं घ्यावी लागू शकतात. पण हा काही जीवघेणा आजार नाही आहे, 70-80% लोक बरी होतात. आता हा आजार का होतो याच्यावर एका जपानी शास्त्रज्ञाने, डॉक्टरने भरपूर संशोधन केलं होतं. त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं डॉक्टर हाशिमोटो. म्हणून या दोन्ही आजारांना काय म्हटलं जातं बरं? हाशिमोटोस डिसीज पण म्हटलं जातं, कारण हाशिमोटो तो जॅपनीज सायंटिस्ट आहे, डॉक्टर आहे, ज्याने या दोन्ही आजारांवर भरपूर संशोधन केलेलं आहे. म्हणून त्याला हाशिमोटोचा आजार किंवा हाशिमोटोस डिसीज पण म्हटलं जातं. ओके, आता बघा हाशिमोटोचा आजार काय? हाशिमोटो डॉक्टर आहे, त्याने संशोधन केलं त्याच्यावर, म्हणून त्याचं नाव देऊन टाकलं. हाशिमोटोने हा सिद्धांत मांडला. मी म्हणत नाहीये, महिलांनी नीट ऐकायचं, हाशिमोटो म्हणतोय. हाशिमोटोने हा सिद्धांत मांडलेला आहे की हा आजार कोणाला होऊ शकतो. हाशिमोटो असं म्हणतो की हा आजार त्या महिलांना व्हायची शक्यता जास्त आहे
त्या जास्त आरडाओरडा करतात. कारण तुम्ही आरडाओरडा जास्त करताय तर तुम्ही ताण कुठे देताय? गळ्यावर. आणि गळ्यावर मध्येच कोणती ग्रंथी आहे? हे. आता हे खरं आहे की खोटं महिलांना विचारलं तर म्हणा सर हा खोटं बोलतो, असं काही नसतं. मे बी पुरुष मे बी ॲग्री करतील वॉट एव्हर. तर फार महत्त्वाचं आहे की खरं की खोटं मला माहिती आहे, पण शांत राहण्यात काही जात नाही. जास्त आरडाओरडा करू नका. आले लक्षात आपल्या? ठीक. आजार पळालेला आहे. काय विचारायचं? हायपोथायरॉइडिझम बद्दल. हायपोथायरॉइडिझम मध्ये शरीरामध्ये कमी थायरॉक्सिन तयार होतं. मग काय करायचं? जे थायरॉक्सिन शरीरात तयार होतं ते आपण लॅबमध्ये पण तयार करू शकतो. तर आपण काय करतोय? थायरॉक्सिन कमी तयार होत आहे तर हायपोच्या पेशंटला आपण बाहेरून थायरॉक्सिनच्या गोळ्या देऊन कमी थायरॉक्सिन टॉपअप करतो. मग त्याचं वजन पण काय होतं? नॉर्मल होतं. थायरॉक्सिन कमी तयार होते तर बाहेरून थायरॉक्सिनच्या गोळ्या द्या आणि तुम्ही ते टॉपअप करा थायरॉक्सिन कमी झालेलं. त्यामुळे वजन पण काय आहे? नॉर्मल होईल. दुसरा आजार आहे काय आहे? हायपर. त्यामध्ये गरजेपेक्षा जास्त थायरॉक्सिन तयार होत आहे ना. मग आपल्याला थायरॉक्सिन काय करायचं आहे? ब्लॉक करायचं आहे. त्याचं प्रोडक्शन ब्लॉक करायचं आहे, कमी करायचं आहे. पण यामध्ये हे औषध दिलं जातं. कोणतीही गोळी देतात बरं? बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर गोळी दिली की थायरॉक्सिनचं जे ओव्हर प्रोडक्शन आहे ते ब्लॉक होतं, कमी होतं. तर पहिल्या आजारामध्ये कोणतं औषध देतात? थायरॉक्सिन टॅबलेट. आणि दुसऱ्या आजारामध्ये ओव्हर प्रोडक्शन ब्लॉक करायला कोणतं औषध देतात? बीटा ब्लॉकर. देऊन टाका ते. सोपा उपचार आहे. 2 गोळ्यांपैकी काय लागेल डॉक्टर बघतात. गोळ्या आहेत या बीटा ब्लॉकर गोळ्या किंवा थायरॉक्सिन टॅबलेट्स. पुढच्या ग्रंथीकडे जाऊया. पुढची ग्रंथी एमपीएससीची सर्वात लाडकी ग्रंथी आहे. राज्यसेवा आणि एमपीएससीला, राज्यसेवा कंबाईनला सर्वात जास्त प्रश्न त्या ग्रंथीवर आले. कोणती आहे बघ. या ग्रंथीवर एमपीएससीने सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहे. यकृताची माहिती मला बरोबर लिहायची आहे. लिहून घ्या, मग आपण डिस्कस करू. बरेच पॉईंट आहेत लिव्हरचे, नोट करा. जर मी सगळ्या अवयवांना ॲज पर देअर इम्पॉर्टन्स अरेंज केलं तर यकृत आपल्या शरीरातला तिसरा महत्त्वाचा अवयव किंवा ग्रंथी आहे. नंबर 1 ऑर्गन कोण आहे? हार्ट, हृदय. नंबर 2 इज ब्रेन, मेंदू. तिसरा आहे लिव्हर, यकृत. लिव्हर आपल्या शरीराचा तिसरा महत्त्वाचा अवयव आहे, हे विसरायचं नाही. एमपीएससी त्याच्यावर बरेच प्रश्न विचारते. आता लिव्हर दिसायला कसं असतं? हा जो पार्ट दिसतोय तो माझा रेड कलरचा, हा तुमचा सगळ्याचा सगळा लिव्हर आहे. लिव्हर कुठे असतो? पोटामध्ये, उजव्या बाजू, राईट साईड. तर तुमच्या पोटामध्ये डाव्या बाजूला इथे जठर आहे, स्टमक आहे, तिथे अन्न जातं खाल्ल्यावर. आणि इथे राईट साईड इथे तुमचं लिव्हर आहे. तर पोटामध्ये उजव्या बाजूला, राईट साईड ऑफ द ॲब्डोमेन, इथे तुमचं लिव्हर असतं. आता प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे, लिव्हरचं वजन किती असतं? एकदम बरोबर लिहू शकता, 1500 ते 1600 ग्राम. 1500 ते 1600 ग्राम म्हणजे सुमारे 1.5 किलो. 1.5 किलोचं लिव्हर घेऊन फिरताय तुम्ही. दॅट्स 1.5 to 1.6 kg. ओके, चला. लिव्हरचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात त्यांना काय म्हटलं जातं? आता महत्त्वाचे तज्ज्ञ आपल्याला माहीत पाहिजे. लिव्हरच्या डॉक्टरांना आपण हेपेटॉलॉजिस्ट असं म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. लहान मुलांचे डॉक्टर असतात, पेडिट्रिशियन. हाडांचे डॉक्टर असतात, ऑर्थोपेडिशियन. महिलांचे डॉक्टर असतात, गायनेकोलॉजिस्ट असतात. स्किन आणि केसांचे डॉक्टर, डर्नेटॉलॉजिस्ट असतात. कॅन्सरचे डॉक्टर, कॅन्सरचे जे डॉक्टर आहेत त्यांना काय म्हटलं जातं? कॅन्सर स्पेशलिस्ट. त्यांना ऑन्कोलॉजिस्ट म्हटलं जातं. मेंदूचे डॉक्टर, न्यूरोलॉजिस्ट म्हटलं जातं. हार्टचे डॉक्टर, कार्डिओलॉजिस्ट म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं. ग्रंथींचा टॉपिक चालू आहे. ग्रंथींच्या डॉक्टरांना काय म्हणतात? ग्लँड स्पेशलिस्ट. ग्लँडमध्ये हॉर्मोन्स वगैरे नीट तयार होत नसते. ओके. ग्रंथींचे जे डॉक्टर असतात त्यांना काय म्हटलं जातं? एंडोक्राइनोलॉजिस्ट म्हटलं जातं. माहीत नसेल तर बाजूला लिहून टाका. ग्रंथींचे तज्ज्ञ, ग्लँड स्पेशलिस्ट.
ग्रंथींचे तज्ज्ञ, ग्लँड स्पेशलिस्ट, एंडोक्राइनोलॉजिस्ट. एंडोक्राइन ग्लँडमधून तो शब्द आलाय, एंडोक्राइनोलॉजिस्ट. आता ग्रंथींबद्दल बोलूया पुन्हा एकदा. आपण लिव्हरकडे येऊया. तुम्हाला विचाराल सर लिव्हरवर सर्वात जास्त प्रश्न काय विचारलाय एमपीएससीने? एमपीएससीने हा प्रश्न विचारलाय की आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? लिव्हर. आणि सर्वात लहान कोणती आहे? पिनियल. हा प्रश्न वारंवार रिपीट झालाय. सर्वात मोठ्या ग्रंथीचा लिव्हर सर्वात मोठी ग्रंथी आहे. वजन मी सांगितलं 1.5 किलोच्या जवळपास. आता लिव्हर दिवसाला 500 पेक्षा जास्त कामं करतो. मोर दॅन 500 फंक्शन्स पर डे. म्हणून लिव्हरला काय म्हटलं जातं बरं? बिझिएस्ट ऑर्गन इन बॉडी म्हणतात, कारण तो दिवसाला 500 पेक्षा जास्त कामं करतो. इतकी कामं तर बाकी पण अवयव करत नाही. आता लिव्हर इतकी कामं करतोय, मग नक्की काय करतो? ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची कामं कोणती आहेत मी दिलेली आहे. नंबर 1, लिव्हरचं पहिलं कार्य काय आहे बरं? रक्त शुद्धीकरण, ब्लड फिल्ट्रेशन. नीट ऐकायचं. आता आपण रोज जे खातो पितो त्यातून आपल्या रक्तामध्ये बरेचसे विषारी पदार्थ तयार होतात, टॉक्सिकन्स. ते आपल्या रक्तातच राहिले तर आपले सगळे अवयव खराब होतील. तर त्या विषारी पदार्थांना लघवीतून शौचातून बाहेर टाकायचं काम 2 अवयव करतात. एक म्हणजे लिव्हर आणि पुढे शिकवणारे किडनी. किडनी याच्या पुढे येईलच. तर तुमच्या रक्तामध्ये जे विषारी पदार्थ आहे टॉक्सिकन त्यांना बाहेर टाकणारे अवयव लिव्हर, किडनी. मग दोघं काय काय करतात? लिव्हर रक्तातले कमी विषारी घटक बाहेर काढतो आणि किडनी रक्तातले मोठे विषारी घटक बाहेर काढते. मग लिव्हर रक्तातले कोणते कमी विषारी घटक बाहेर काढतो त्यांची नावं बोलावी आहे. कोणते 3 विषारी घटक आहेत? अल्बुमिन, बिलिरुबिन आणि युरिया. इंग्लिश मराठी सेम नाव. तर तुम्ही रोज जेवताय, पाणी पिताय, त्यातून हे 3 विषारी पदार्थ तयार होतात. त्यांना बाहेर टाकायचं काम लिव्हर करतो आहे. आता नीट ऐकायचं. मी लेक्चरला शिकवलं की आपल्या शरीराला काम करायला रक्त लागतं. तर शरीराकडे रक्त कोण पाठवतो? शरीराकडे रक्त जे आहे ते हृदय पाठवतो. तर हृदयाकडून डायरेक्ट शरीराकडे रक्त जात नाही. नीट ऐकायचं. हृदयाकडून रक्त आधी लिव्हरकडे येतं. लिव्हर रक्तातले कमी विषारी घटक बाजूला काढतो, युरिया, अल्बुमिन, बिलिरुबिन. मग रक्त मागे जातं किडनीकडे. किडनी रक्तातले मोठे विषारी घटक बाहेर काढते आणि मग असं डबल फिल्टर झालेलं रक्त मग शरीराकडे जातं. तर जसं तुम्ही चहा बनवला डायरेक्ट कपात नाही घेत ना, कशात घेता? आधी गाळणीमध्ये. गाळणी त्यातली चहापत्ती वगैरे बाजूला काढते. तसं तुमच्या रक्ताला गाळणाऱ्या 2 गाळण्या आहेत ज्या रक्तातलं विष बाहेर काढतात. एक गाळणी आहे लहान गाळणी लिव्हर, मोठी गाळणी आहे किडनी. किडनी पुढे आपण बघू. ओके. आता पुढे लिव्हर दुसरं काम काय करतो? दुसरं काम आहे मेदांचं विघटन. मेद म्हणजे फॅट्स. विघटनचा अर्थ घ्यायचा, ब्रेकडाऊनचा अर्थ घ्यायचा पचन, डायजेशन. तर आपण फॅट्स खातो ना. फॅट्स कशात असतात? तेल आहे, डालडा आहे, बटर आहे, चीज आहे, मिओनीज आहे. हे सगळं काय आहे? तूप आहे. हे सगळं फॅट्स आहेत. फॅट्स पचले की फॅट्समधून ग्लुकोज नावाची ऊर्जा मिळते आपल्याला, जी आपण काम करायला वापरतो. सध्या तुम्ही लेक्चर ऐकताय, ग्लुकोज वापरताय, डोळा, मेंदू, हातपाय. तर फॅट्समधूनच ग्लुकोज तयार होतं. पण फॅट्स पचणं अपेक्षित आहे तर ग्लुकोज तयार होईल ना. तर आपले फॅट्स कुठे पचतात? नीट ऐकायचं. फॅट्स बेंबीच्या मागे लहान आतडं असतं, स्मॉल इंटेस्टाईन, त्यामध्ये पचतात. तर फॅट्स पचवणारा अवयव कोणता आहे? लहान आतड, स्मॉल इंटेस्टाईन. पण लहान आतड्याला फॅट्स मेद पचवण्यासाठी एक रसायनाची गरज असते. ते रसायन लहान आतड्याला मिळालं तरच लहान आतड्यामध्ये फॅट्स पचणार. त्या रसायनाचं नाव एमपीएससीने विचारलेलं आहे. त्याला काय म्हटलं जातं? पित्तरस, किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बाईल ज्यूस. तो लिव्हरमध्ये तयार होईल. तर लिव्हरमध्ये पित्तरस तयार होणार आणि तो ट्रॅव्हल करून आपल्या बिंबीच्या मागे येणार. बिंबीच्या मागे काय आहे? लहान आतडं. लहान आतड्याला लिव्हरने एकदा पित्तरस दिला की तो वापरून लहान आतडं लगेच काय करतो? फॅट्स पचवतो. आणि फॅट्स पचले की त्यातून आपल्याला ग्लुकोज ऊर्जा मिळते आणि मग आपलं रोजचं काम चालतं. तर हा प्रश्न एमपीएससीने वारंवार रिपीट केलेला आहे की नंबर 1 मेदांचं विघटन कोणता रसायन करतो? पित्तरस. हाही प्रश्न विचारला की पित्तरस शरीराच्या कोणत्या भागात तयार होतो? लिव्हरमध्ये. आता नीट बघायचं. लिव्हरची डायग्राम दिसते ना, बघा. तुम्हाला कितपत दिसते बघा. मागे बघा एक हिरव्या रंगाचा एक ऑर्गन लपलाय, दिसतोय तुम्हाला? हा जो ऑर्गन आहे ना छोटासा हिरव्या रंगाचा, याला म्हटलं जातं पित्ताशय. पित्ताशय किंवा इंग्लिशमध्ये त्याला गॉल ब्लॅडर असं म्हटलं जातं. हा जो पित्ताशय आहे, छोटी पिशवी असते ही, त्यामध्येच पित्तरस तयार होतो. म्हणून त्याला काय म्हणतात? पित्ताशय, गॉल ब्लॅडर. आणि तिथूनच ते रसायन तयार होऊन मग लहान आतड्यामध्ये जातं. आता ही सिच्युएशन बघा. जो व्यक्ती जास्त ऑइली, जास्त फॅट्स खातोय, मग ते पचवायला लिव्हरला काय जास्त तयार करावं लागेल? पित्तरस. आणि लिव्हरमध्ये पित्तरस जास्त तयार होत राहिला पण तुम्ही जास्त ऑइली खात होता. पित्तरस एरवी लिक्विड असतो, पण तो जास्त तयार झाला तर कालांतराने तो घट्ट होतो आणि त्याचे स्टोन तयार होतात. त्याला आपण पित्ताचे खडे म्हणतो, गॉल स्टोन्स किंवा पित्ताचे खडे. ते पित्ताचे खडे लिव्हरमध्ये तयार होतात. आणि लिव्हरमध्ये पण कुठे तयार होतात? या पिशवीमध्ये,
या पिशवीलाच आपण पित्ताशय किंवा गॉल ब्लॅडर असं म्हणतो. जो व्यक्ती जास्त ऑइली खाईल त्याला पित्ताशयामध्ये खडे होणार. मग आता खडे झाले तिथे, खडे म्हणजे काय असतं, तेच पित्तरस सुकलंय, घट्ट होऊन त्याचे स्टोन तयार झाले, टोचणार ना. मग लिव्हरमध्ये टोचायला लागले किंवा भरपूर दुखणार. पोट दुखलं की डॉक्टरकडे जाणार. डॉक्टर काय बघायला काय करायला सांगणार, सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये लिव्हरची सोनोग्राफी होणार. मग लिव्हरमध्ये बघणार स्टोन आहे का, आणि स्टोन दिसणारच नाही तर दिसताना त्याची साईज पण कळणार. तर साधारणतः स्टोनची साईज मिलीमीटरमध्ये मोजली जाते, MM मध्ये. तर साधारणतः तुमचा स्टोन, पित्ताचा खडा 5 मिलीमीटर किंवा त्याच्या खाली असेल औषध देऊन आपण ट्रीट करू शकतो. पण 5 मिलीमीटरच्या वरचा खडा असेल मग ऑपरेशन करून काढावा लागतो. ऑपरेशन 50,000 ऑनवर्ड्स. त्यामुळे आपण जरा ऑइली कमी खावं, नाही तर आपल्याला पित्ताचे खडे होऊ शकतात. ओके, पुढे फार महत्वाचं, लिव्हर अजून एक काम करतो. काय करतो बरं, अतिरिक्त ग्लुकोज साठवतो, स्टोर्स एक्सेस ग्लुकोज. आता हे मान्य करावं लागेल, आपण फॅट जास्त खातो, तेल जास्त खातोय. मग तेलाचं पचन झालं, फॅटचं पचन झालं, भी रक्तात काय तयार होत आहे, ग्लुकोज. पण ग्लुकोज गरजेपेक्षा जास्त तयार होत आहे. पण आपण फॅट्स काय करतोय, जास्तच खातोय. आपण जास्त तेल असलेले पदार्थ, त्याला म्हणतो चमचमीत पदार्थ, चमकायला पाहिजे ना तेलवरती असं, तर चमचमीत पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे जास्त ग्लुकोज तयार होतं. पण तितक्या ग्लुकोजची तर सध्या गरज नाही आहे शरीराला. मग ते अतिरिक्त ग्लुकोज तयार झाले शरीरात, काय करायचं. मग जसं तुमच्या घरात अतिरिक्त अन्न तयार झालं फ्रीजमध्ये साठवता, तसं शरीरामध्ये अतिरिक्त ग्लुकोज लिव्हरमध्ये साठवलं जातं. तर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लिव्हरमध्ये एक्स्ट्रा ग्लुकोज स्टोअर आहे. आपल्या लिव्हरमध्ये सध्या जे सरप्लस ग्लुकोज स्टोअर आहे त्याला सायन्समध्ये काय म्हटलं जातं, ग्लायकोजेन म्हणतात. तर ग्लायकोजेन म्हणजे शरीरात तयार झालेलं जे अतिरिक्त ग्लुकोज आहे ते लिव्हरमध्ये साठलेलं आहे. आणि ते अतिरिक्त म्हणून त्याला ग्लुकोज नाही म्हणतात, काय म्हणतात, ग्लायकोजेन म्हणतात.